नमस्कार मित्रांनो. दिवाळीच्या रोषणाईसोबत मेष राशीला ऑक्टोबर महिन्यात मोठे बदल अनुभवायला मिळणार आहे. मेहनत, महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही असं यश खेचून आणाल जे आयुष्याला नवी दिशा देईल. पण हे यश नेमकं कोणतं हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण एपिसोड नक्की पहा. खास करून ऑक्टोबर महिन्याची विशेषता हीच आहे की या महिन्यामध्ये 5 जे ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. यामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु ग्रह सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. अर्थात हा जो गुरु आहे, आज गुरु जरी चतुर्थातला म्हटला तरी फारसा कालावधी हा चतुर्थामध्ये राहणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. म्हणजे चतुर्थातला गुरु हा अशुभ फलदायी वगैरे असतो, अशा गोष्टींच्या आधारावरती त्रास करून घेऊ नका. कारण हा जो चतुर्थातला गुरु आहे हा फार थोडा कालावधीकरता चतुर्थात भ्रमण करणार आहे. परंतु बाकीचे जे ग्रह आहेत ते नक्कीच तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये बरेचसे शुभ असे परिणाम किंवा शुभ योग सुद्धा होणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे आरोग्य आहे, म्हणजेच तुमचे स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे बुध हा तुमच्या षष्ठ, सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पैकी तो तुमच्या सप्तम स्थानामध्ये जवळजवळ 13 ते 24 तारखेपर्यंत राहणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता थोडीशी मेहनत थोडी जास्त होईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समोर आलेल्या संकटावर तर निश्चित मात करू शकाल. आणि जेणेकरून हा तुमचा जो महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे, महत्वाकांक्षा आणि मेहनत, त्याच्या जोरावरती आलेल्या संकटावरती मात करून तुम्ही त्याच्यावरून पुढे जाणार आहात. जरी तुमची रास ही 7.5मध्ये असली, अर्थात त्याचा काहीसा अनुभव तुम्ही गेल्या 5-6 महिन्यात घेतलेला असेलच, परंतु आता हळूहळू गोष्टी बदलत आहेत, तुमच्या फेवरमध्ये जात आहे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही मेहनत करणारी आहे आणि बिनधास्त अशी रास आहे. याचाच तुम्हाला अनुभव या महिन्यामध्ये येणार आहे. आणि मिळेल ते तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्या आधारावरती संकटावरती मात करण्याची हीच वेळ आलेली आहे. आणि ग्रहगोल तुम्हाला संपूर्णपणे याची साथ देणार आहे. फक्त तुमच्याकडून थोडीशी कृती होणं आवश्यक आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास होणार नाहीत. काळजी करू नका. फक्त मानसिकतेवरती थोडंसं लक्ष द्या. फार काय स्ट्रेस घेऊ नका. गोष्टी तुमच्या बाजूनीच होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचे जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, किंवा हा तुमचा सप्तमेश सुद्धा आहे. हा शुक्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो 6व्या स्थानामध्ये जाणाऱ्या दिनांक 10 तारखेला. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी हा तुमच्या षष्ठातून सप्तमात जाणार 18 तारखेला. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ हा मगाशी सांगितल्याप्रमाणे बराचसा कालावधी तुमच्या सप्तमात असणार आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शनी हा तुमच्या व्यय स्थानात असणार आहे, तो वक्री आहे. एकच गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. हा तुमचा थोडासा वीक पॉईंट सुद्धा आहे. थोडंसं त्याच्यावरती काम करणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ चांगल्या प्रकारचे मिळतील. परंतु तुमचा जो स्वभाव आहे की खर्च, तर तुमची जी रास आहे खर्च लगेचच्या लगेच करते. म्हणजे एखादी गोष्टीची आपल्याला गरज किती आणि आवडते किती यापेक्षा आवडीवरती तुम्ही जास्त भर देता, गरजेवरती तेवढं देत नाही. आणि याचाच अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. खास करून या महिन्यामध्ये खर्च भरमसाठ होतील आणि त्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवरती निश्चितच जाणवेल. त्यामुळे सुरुवातीला जर का त्याच्यावरती थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर अर्थातच हे खर्च वायफळ होणार नाहीत, विनाकारण होणार नाहीत. आणि खास करून घरातले किंवा फॅमिलीचे मेंबर्स आहेत त्यांच्यावरती पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमच्या धनस्थानावरती मंगळ आणि शनी दोघांचीही दृष्टी आहे. त्या संदर्भात या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध सुमधुर राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठल्याही प्रकारचे असे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाही, काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींचे जे संपूर्ण हेल्थ इश्यूज वगैरे तसे काय मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही, त्याच्यामुळे तसे काय काळजी करू नका. याचप्रमाणे तुमचं लव्ह लाईफ याबद्दल सांगायचं झालं तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची. त्या आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर खास करून या महिन्याच्या 16-17 तारखेनंतर तुम्ही त्या संदर्भातले अनुभव घेऊ शकता. त्याआधी तुम्ही मोठे कुठलीही रिस्क घेऊ नका, कारण घेतलेली रिस्क ही चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे
मगाशी सांगितल्याप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये जे तुमचं लव्ह लाईफ आहे ते काही ठीक चाललेलं नव्हतं. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात परत रुळावर येतील. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध व्यवस्थित असतील. साधारण हा अनुभव तुम्हाला 17-18 तारखेनंतर जास्त येईल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी बराचसा व्यवस्थित राहील. काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा सुद्धा कालावधी बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. यानंतर या महिन्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन. मेष राशीकरता वैवाहिक जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण कारागृह तो म्हणजे शुक्र. हा शुक्र तुमचा पंचम स्थानात होता 10 तारखेला तुमच्या सप्तमात येणार आहे आणि तुमच्या व्ययस्थानात शनी हा सुद्धा वक्री आहे. सप्तम स्थानामध्ये रवी, बुध आणि मंगळ हे असणार आहे. ते एकंदरीतच सांगायचं झालं तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या दरम्यान म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये थोडेसे ताणले जाते. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. म्हणजे तुमचे जे नातेसंबंध आहेत थोडं ताणले जाऊ शकतात किंवा वैवाहिक जे जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे डोकं वर काढू शकतील. लक्षात घ्या मगाशी मी जे सांगितलं की तुमच्या द्वितीय स्थानावरती सुद्धा मंगळ आणि शनीची दृष्टी आहे. तर या संदर्भात थोडीशी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. हीच जी गोष्ट आहे ही गोष्ट या महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला लक्ष देण्यासारखी आहे. त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे शनी हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. मात्र तो आता वक्री आहे आणि राशीच्या दशमस्थानावरती मंगळाची सुद्धा दृष्टी आहे. तर तुम्हाला वाटेल की आपलं जे काही करिअर त्या संदर्भात आपली जास्त रस्सीखेच चाललेली आहे, आपली जास्त मेहनत होते किंवा आपल्याकडून जास्त मेहनत करून घेतली जाते आहे. तर तशा प्रकारचे काही अनुभव किंवा तशा प्रकारचा काही समज तुमचा होईल. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अजिबात घेऊ नका. सगळ्यात बॉटम लाईन ही राहील की तुमची अजून 7.5 चालू आहेत. ती जस्ट आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे निर्णय जे आहेत ते फक्त आणि फक्त आत्मविश्वासावरती किंवा रिस्क घेऊन करू नका. खास करून रिस्क घेऊन करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. हेच ही गोष्ट आहे. बाकी जर का सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना हा बराचसा तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या ताकदीवरती पुढे घेऊन जाणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग त्याचे प्रभाव परिणाम या महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 14 तारखेला शुक्राचा शुक्राचा हर्षलशी त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. तर खास करून जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल त्याच्यावर द्वितीयातला हर्षल आणि व्ययातला नेपच्यून हे त्रिकोण आणि प्रतियोग करणार आहे. तर या संदर्भात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात निश्चित तुम्हाला काही चांगले अनुभव मिळतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा ते जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडू शकतील. इथे एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी गरजेचं आहे ती म्हणजे तुमचं आरोग्य. आरोग्याकडे लक्ष द्या आणि भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय आर्थिक संदर्भात घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. यानंतर दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती हे तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात ज्या गोष्टी आहेत या ताणल्या जाऊ शकतील आणि त्याचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जे मी आधीपासून सांगितलेलं आहे की जे वैवाहिक जीवन आहे इथे थोडंसं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं किंवा थोडंसं ॲडजस्ट करून घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोणयोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे दिनांक 19 तारखेनंतर त्याच्याबरोबर तुमचा अष्टमातला जो बुध आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. अर्थात हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे हा पर्टिक्युलर आस्पेक्ट तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काय अनपेक्षित लाभ या दरम्यान तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोणयोग होणार आहे. तर तुमच्या व्ययात असणारा शनी आणि अष्टमात असणारा बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. हा सुद्धा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकते आणि जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे करिअरच्या संदर्भात काळजी करू नका. त्या संदर्भातले काही चांगले आउटपुट तुम्हाला निश्चितच मिळतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोणयोग आणि बुध आणि हर्षलचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल याबरोबर हर्षल प्रतियोग करेल आणि नेपच्यून त्रिकोणयोग करेल. तर या संदर्भात काही चांगले इंट्युशन तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. आता तुमच्या राशीला इंट्युशन्स वगैरे ह्या फारशा काही येत नाहीत परंतु या महिन्याच्या साधारण 29-30 तारखेच्या दरम्यान अशा प्रकारचे काही अनुभव येतील. म्हणजे तुम्हाला काही सुचलेल्या गोष्टी या भविष्यात जाऊन खऱ्या होतील किंवा महत्त्वपूर्ण गोष्टीच्या संदर्भातले तुमचे अंदाज हे बरोबर ठरते. फक्त या ठिकाणी अनपेक्षित लाभ किंवा इझी मनीच्या मागे जाऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. ज्याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा आहे. दिनांक 7 ऑक्टोबरला
आणि जी अमावस्या आहे ही लक्ष्मी पूजनाची आहे दिनांक 21 तारखेला. असं जरी असलं तरी पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारची मोठी कामं करू नका, वादविवादात जाऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात या महिन्यामध्ये जो गुरुबदल होणार आहे त्या संदर्भातला स्वतंत्र एपिसोड आपण अपलोड करणारच आहोत, की हा जो बदललेला गुरु आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. पण ते या संपूर्ण महिन्याकरता सांगायचं झालं तर तुमचं जे सगळ्यात प्रमुख अस्त्र आहे, म्हणजे तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा कार्य करण्याची ताकद, यावरती संपूर्णपणे फोकस व्हा. यावरती संपूर्णपणे एकाग्र जर का तुम्ही झाला तर अर्थातच हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्की जाणार आहेत आणि जे ग्रहगोल आहेत हे ग्रहगोल तुम्हाला साथ निश्चित देणार आहे. धन्यवाद.